सर, तुम्ही एक फार महत्वाचा शब्द इथे वापरलात की शिक्षकांना समृद्ध करत गरजेचं आहे. बरोबर. आर्थिक समृद्धता पण अतिशय महत्वाची आहे. तुम्ही जर कॉर्पोरेटमध्ये बघितलं तर एक शिक्षक हा पोस्ट ग्रॅज्युएट म्हणजे जो माध्यमिक ज्युनियर कॉलेजमध्ये जो शिकवतो तो एक पोस्ट ग्रॅज्युएट शिक्षक असतो. आणि पोस्ट ग्रॅज्युएशन जर दुसऱ्या एखाद्या सेक्टरमध्ये केलं आणि त्यांनी जर कॉर्पोरेटमध्ये जॉईन केलं तर त्यांना मिळणारी सॅलरी ही भरपूर असते आणि त्या मानाने शिक्षकाला मिळणारी सॅलरी ही तेवढीशी काही ठीकठाक आहे मी म्हणेन कम्पेअर करता. तर मग सर तुमचा कसा प्रयत्न असतो की शिक्षक अधिकाधिक फायनान्शियली सुद्धा समृद्ध झालं पाहिजे? आणि दुसरी गोष्ट मी इथे एक प्रश्न तुम्हाला विचारू इच्छिते की असे अनेक शिक्षक आहेत की ज्यांना सॅलरी वेळेवर मिळत नाही, ज्यांचे सुरुवातीचा पिरियड तर अगदीच विचित्र असतो. तर त्याबद्दल तुम्ही काही प्रकाश टाकू शकाल का? निश्चितच. किंवा शिक्षक चळवळ ती त्यासाठीच खरं म्हणजे उभी राहिलेली आहे. दोन प्रमुख घटक असतात सेवेमधले, म्हणजे नोकरीचं सातत्य, सेवा सुरक्षितता ज्याला आपण म्हणू, आणि दुसरी म्हणजे वेतन सुरक्षितता आणि वेतन वृद्धी. या दोन गोष्टींमुळे मनुष्य सेवेत असतो. आणि सेवा हा मानवी जीवनातला नव्हे तर व्यवस्थापनातला महत्वाचा घटक आहे. शिक्षकांना आपण असं म्हणतो की शिक्षणाप्रमाणेच वेतनमान मिळावं हा आग्रह आपला आहे. समाजाची धारणा ती योग्यच आहे, पण शेवटी निवड आपली आहे. शिक्षकांना वेतन किती मिळतं, कसं मिळतं, याप्रमाणे शिक्षकांना वेतन मिळतं किंवा नाही या सगळ्या गोष्टीचा जाणीवा घेऊन आपण या शिक्षकी पेशात येत असतो. वेतन निश्चित त्याला चांगलं मिळालंच पाहिजे, पण त्याची तुलना सातत्याने कॉर्पोरेट क्षेत्राशी करणं हे काही मला तितकंसं पटणार नाही. तरी मी शिक्षक संघटक असलो, चळवळीचा भाग असलो, शिक्षकांची लढत असलो आणि वेतन वृद्धी त्यांना करून दिलेली असली तरी त्याची सातत्याने कॉर्पोरेट क्षेत्राची तुलना करून असमाधान बाळगत राहणं हे काही मला पटणार नाही. कॉर्पोरेट क्षेत्र निश्चितच वेतन अधिक देते, परंतु ते वेतन कोणत्या घटकाला देतं, किती काम करून घेतं आणि ते सर्वांना मिळतं का, त्यांची संख्या किती आहे. आपण जो कॉर्पोरेट क्षेत्र वापरला ते अलीकडच्या काळात निर्माण झालेली यंत्रणा आहे आणि या यंत्रणेमध्ये शिक्षक कर्मचाऱ्यांना ज्या प्रकारे राबवून घेतलं जातं, ज्या प्रकारे सेवाची असुरक्षितता असते अशी शिक्षकांना तेवढ्या प्रमाणात नसते. एक भाग. दुसरा भाग म्हणजे कॉर्पोरेटमध्ये किती प्रमाण आहे अशा कर्मचाऱ्यांचं. पदव्युत्तर शिक्षण घेतल्यानंतर कॉर्पोरेटमध्ये जाणारे कर्मचारी किती, हे व्यक्ती किती, त्यांची संख्या नगण्य आहे. ती संधी खूपच कमी आहे असं म्हणतायत. शिक्षकी पेशामध्ये ज्युनियर कॉलेजचा शिक्षक पदव्युत्तर आहे, डिग्री कॉलेजचा शिक्षक पदव्युत्तर आहे, पण शिक्षण म्हटल्यानंतर शासनाच्या दृष्टीने, समाजाच्या दृष्टीने प्राथमिक शिक्षक हा त्यांच्या दृष्टीने महत्वाचा घटक वाटतो.